नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातील झणझणीत असं फिश फ्राय कसं करायचं याची रेसिपी सांगणार आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये व जबरदस्त चवीला लागणारे हे फिश फ्राय आहे. तर पाहता क्षणी खाऊ वाटणारे व अगदी साधी सोपी पद्धत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे हिरवं वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. एक मूठ भरेल एवढी 4 ते 5 इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची तुमच्यानुसार कमी करू शकता. आलं व लसूणही घेतलेलं आहे. छान असं पाणी ओतून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. तर इथे मी मासे आहेत तर ते छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत व त्यामध्ये मीठ व हळद लावून घेणार आहे. मीठ व हळद लावल्यामुळे आपल्या माशाला चव खूप छान येते. मिक्स केल्यानंतर धना पावडर व आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते यावरती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना काळजी घ्या, कारण काटे लागण्याची शक्यता असते. तर इथे हळूहळू मी मिक्स करत आहे व सर्व मसाला लावून घेणार आहे. त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला आहे तर तो 2 चमचे टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला कमी करू शकता. व इथे मी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी टाकलेली आहे, पण टाकताना एकदम टाकायचं नाही. तर अशा प्रकारे मिक्स करत करत कॉर्नफ्लॉवर टाकायचा, म्हणजे व्यवस्थित असं एकसारखं सर्वीकडे लागलं जातं. त्यानंतर इथे कोकम आगळ आहे तर तोही मी टाकलेला आहे. कोकम आगळमुळे आपल्या माशाला चव खूप छान येते. नक्की ट्राय करून पहा. तर छान असं मिक्स करून घेतलं की आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे, किंवा मग तुम्हाला लगेच करायचं असेल तरीही करू शकता. तव्यावरती ते मी तेल सोडून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण टाकायचा की नाही ऑप्शनल आहे. तर एक 4 ते 5 पीस घेऊन मी अशा प्रकारे तेलावरती फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे. खूप जास्तही तेल आपल्याला इथे वापरायची गरज नाही. अगदी 1 ते 2 चमच्यामध्येही आपले मासे फ्राय होतात. तर झाकण ठेवून एक साईड व त्यानंतर दुसरी साईडही पलटी करून खरपूस अशी भाजून घ्यायची. तर अगदी चवीला झणझणीत व चटपटीत असे लागतात. तर मासे कोवळे होते तर लगेच शिजले जातात, पण झाकण ठेवून छान असे फ्राय करून घ्यायचे. तर अगदी झाली का नाही झटपट बनणारी व तेवढीच चवीला भारी लागणारी ही आपली हिरव्या वाटणातील फिश फ्रायची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात. तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व मासे कसे झालेत तेही मला सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया छान एका आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.